नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती, जिथे 7वी साठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण अभ्यास सुरू केला होता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन्स ऑन नंबर म्हणजे संख्यांवरील क्रिया या टॉपिकला सुरुवात केलेली होती. त्यातला पहिला सब टॉपिक आपण बघत होतो डिव्हिडंड, डिवायझर, टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी. मराठीमध्येच आपण ज्याला म्हणू शकतो विभाज्य, विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या. याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये विचार केला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण विभाज्य म्हणजे कोणाला म्हणायचं, विभाजक कोणाला म्हणायचं, डिव्हिडंड म्हणजे काय, डिव्हिजर म्हणजे काय, हे आपण बघितलं होतं. मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये शब्दांचा कसा फरक पडतो तेही आपण इथं बघितलेलं होतं. ओके. त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा पाठ जो होता टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी, हा सगळ्यात महत्त्वाचा पाठ आहे या टॉपिकमध्ये, ज्याचं तुम्हाला माहिती असणं हे म्हणजे पाहिजेच आहे तुम्हाला डोक्यामध्ये. ओके, हे तुम्हाला समजलं पाहिजेच आहे. तुम्ही जेव्हा या कॉम्पिटेटिव्ह लेवलचा जेव्हा अभ्यास स्टडी करताय, तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. या बेसिक गोष्टी जशा तुमच्या होतील तशा तुम्ही मोठमोठ्या जे क्वेश्चन्स आहेत त्याला इझी वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, हे लक्षात आलं. विभाज्यतेच्या कसोट्या महत्त्वाचा भाग आहे याच्यातला, तो सगळा झाला पाहिजे नीट. ओके, जे कोणी नवीन व्हिडिओ आज बघत असतील, ह्या व्हिडिओला बघत असतील, त्यांनी मागे जाऊन पहिला व्हिडिओ त्यांनी बघून घ्यावा आधी, मग इथून पुढच्या व्हिडिओला त्यांनी सुरुवात करावी, असं माझं सजेशन असेल. ओके, काही बेसिक गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. मग ठीक आहे, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या होत्या 2, 4, 6, 3, 9, 5, 10, पुन्हा 4, 6 नाही, सॉरी 4, 8, 6 इत्यादी नंबरचा आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या होत्या. म्हणजे कोणत्या नंबरला 2ने डिवाइड होईल, कोणत्या नंबरला 4ने होईल, कोणत्या नंबरला 8ने होईल, कोणत्या नंबरला 5ने होईल, कोणत्या नंबरला 3ने होईल. या टाईपमध्ये आपल्याला त्याचे काही क्रायटेरिया म्हणतात ना, किंवा त्याच्यामधले लपलेले काही लॉजिक असतं, ते आपण इथं बघितलेलं होतं. म्हणजे जसं की जर 2ने डिवाइड व्हायचं असेल तर आपल्याला लास्ट डिजिट बघावा लागतो. लास्ट डिजिट काय आहे, 0, 2, 4, 6, 8 हे असतील तर 2ने डिवाइड होतो. 4साठी काय बघितलं होतं, लास्ट 2 डिजिट पकडायचे होतात. जर कोणत्याही नंबरच्या लास्ट 2 डिजिटला जर 4ने डिवाइड होत असेल तर त्या अख्ख्या नंबरला 4ने डिवाइड होतो. ही त्याची लॉजिक आहे किंवा टेस्ट म्हणू शकतो, कसोटी आहे. जर एखाद्या नंबरला 8ने डिवाइड करायचं असेल, 8ने डिव्हिजिबल पाहिजे असेल, तर आपण बघतो लास्ट 3 डिजिट मस्ट बी डिव्हिजिबल. शेवटचे 3 अंक 8ने डिव्हिजिबल झाले पाहिजेत. पूर्ण नंबरला डिव्हिजन करत बसायची नाही. ठीक आहे, पूर्ण नंबरला डिव्हिजन करत बसायची नसते. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तरापर्यंत लवकरात लवकर जायचं असतं. ओके, आज आपण बघणार आहोत आज आपण बघणार आहोत सातवी म्हणते. आज आपण बघणार आहोत टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी फॉर 7 म्हणजे 7साठी असणारी विभाज्यतेची कसोटी, तसंच 11 आणि 13 या नंबरसाठी असणारे टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी आपण इथं बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी 11 पहिल्यांदा घेऊया आपण. ओके, 11ची समजायला थोडीशी अवघड आहे, पण लक्ष सगळ्यांचं स्क्रीनवरती पाहिजे. ठीक आहे, बघा काय सांगतोय. पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सांगतो, नंतर मराठी सांगतो. द डिफरन्स बिटवीन ओके, द डिफरन्स बिटवीन सम ऑफ अल्टरनेट नंबर्स. ठीक आहे, द डिफरन्स बिटवीन सम ऑफ अल्टरनेट नंबर्स सांगतोय बरं का मी. पुस्तकामध्ये तुम्हाला याच्याच ऐवजी दिला असेल द सम ऑफ डिजिट्स, सॉरी द नंबरच्या ऐवजी मी वापरतो अल्टरनेट डिजिट्स. ओके, अल्टरनेट डिजिट्स इन द नंबर. जो काही नंबर तुम्हाला दिलेला असेल त्या नंबरमधले अल्टरनेट डिजिट्स घ्यायचे, त्यांची सम करायची. ठीक आहे, नंबर पुस्तकामध्ये फक्त दिला असेल इथं डिजिट्स ॲट इव्हन प्लेसेस अँड डिजिट्स
ॲट ऑड प्लेसेस. ठीक आहे, काय सांगितलं बघा, द डिफरन्स बिटवीन सम ऑफ अल्टरनेट डिजिट्स इन द नंबर. ओके, मी डायरेक्टली स्वतः सोपा शब्द वापरलेला आहे, अल्टरनेट. हे पुस्तकामध्ये दिलेलं असतं, डिजिट्स ॲट इवन प्लेसेस अँड डिजिट्स ॲट ऑड प्लेसेस. ओके, म्हणजे पुस्तकामध्ये जर स्टेटमेंट दिलं असेल तर कसं असेल, द डिफरन्स बिटवीन सम ऑफ डिजिट्स ॲट इवन प्लेसेस अँड डिजिट्स ॲट ऑड प्लेसेस मस्ट बी 0 और मल्टिपल ऑफ 11. मल्टिपल ऑफ 11. ठीक आहे, स्टेटमेंट लक्षात आलं आहे. हेच फक्त आता मी जर मराठीमध्ये सांगायचं झालं तर मी असं सांगू शकतो, दिलेल्या नंबरमध्ये, ठीक आहे, दिलेल्या संख्येतील एकाआड येणाऱ्या अंकांच्या बेरजेची, एकाआड येणाऱ्या अंकांच्या बेरजेची वजाबाकी जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या नंबरला, त्या संख्येला 11ने भाग जातो. कसा भाग जातो? निशेष भाग जातो, कंप्लीट डिव्हिजिबल आहे. ओके, आता हे नेमकं म्हटलं काय आहे, यासाठी आपण एक मागचं उदाहरण घेऊया, मोठं उदाहरण घेऊया. मागचं कुठे गेलं बरं? हां, 408 46212. एक मोठं उदाहरण घेतलं होतं आपण, 408 46212. ओके, आता पुस्तकात काय सांगितलं आहे, इवन प्लेसेस आणि ऑड प्लेसेस. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं तर कुठूनही काउंट करा, असं काही कंपल्शन नाही की इकडूनच काउंट केलं पाहिजे किंवा इकडून काउंट केलं पाहिजे. कुठूनही काउंट केलं तरी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, इवन प्लेसेस. ठीक आहे, ही पहिली प्लेस पकडली, ही काय झाली तुमची ऑड प्लेस, ही दुसरी इवन प्लेस, ही तुमची ऑड प्लेस, ही इवन. ठीक आहे, म्हणजे तुम्ही नीट बघितलं का, एकाआड एक नंबर्स आहेत. ठीक आहे, एकाआड एक नंबर्स आहेत. ओके, ऑड प्लेसेस, इथं ऑड प्लेसेसवरती काय आलं 4861, इवन प्लेसेसवरती काय आलं 0422, असे नंबर्स आलेले आहेत. ओके, इथं फक्त मी तुम्हाला सांगितलं एकाआड एक येणाऱ्या नंबर्स, एकाआड एक येणारे अंक आपल्याला घ्यायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे काय की हा नंबर मी परत लिहितो, 408 46212. ठीक आहे, हा नंबर लिहिला. आता एकाआड एक येणारा, म्हणजे आता जर समजा मी पहिला 4 घेतला, एकाआड एक म्हणजे एक सोडून त्याच्या पुढचा, म्हणजे 4च्या पुढे कोण आहे 0, त्याला सोडून त्याच्या पुढचा, त्याला पण बॉक्स केला. हे सारखे नंबर आहेत बरं का. पुन्हा 8च्या नंतर एक सोडून 6च्या पुढे एक सोडून 1. ओके, आता हे जे एकाआड एक आलेत नंबर, कोणते कोणते नंबर आलेत 4 8 6 1, आणि ज्यांना मी बॉक्स केले नाही ते कोणते आहेत 0 4 2 2. यांची काय करायची आहे तुम्हाला, बेरीज करायची, ॲडिशन करायची आहे, सेपरेट ॲडिशन करायची. ठीक आहे, मग इथं 4861ची ॲडिशन किती आली 19. ठीक आहे, आणि इकडे दुसऱ्या साईडला 0422ची ॲडिशन आली, 4 2 7 2 9 आली. ओके, आता ही जी ॲडिशन आलेली, ही जी बेरीज आली आहे, याची वजाबाकी करायची 19 - 9, ह्याची वजाबाकी किती येते बघायची 10. जर ही वजाबाकी 0 असेल, ठीक आहे, किंवा 11च्या मल्टिपलमध्ये असेल तर या नंबरला 11ने डिव्हिजन होते, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, मग या केसमध्ये हा 0 पण नाही आहे, 11 पण नाही आहे, बरोबर, म्हणजे या नंबरला 11ने डिवाईड होणार नाही. हे लक्षात आलं सगळ्यांच्या. ओके, परत एकदा अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण घेऊ शकतो. ठीक आहे, हे डिव्हिजन, हे थोडंसं मी, ओके,
चला एक नवीन नंबर घेऊया काहीतरी आपण. चला नंबर काय बघा, 5 6 2 7 9 1 0 0 2. ठीक आहे, हा एक नंबर घेतला. आता यातला आपल्याला काय करायचे आहेत, अल्टरनेट नंबर शोधायचे आहेत. ठीक आहे, अल्टरनेट नंबर मी थोडेसे वेगळ्या ह्याच्याने लिहितो. सपोज मी आता पहिल्यांदा 5 घेतला, त्याच्यानंतर अल्टरनेट 2 येतो, 9 येतो आहे, 0 येतो आहे. म्हणजे येणार 5 + 2 + 9 + 0. यांची बेरीज आली, यांची ॲडिशन आली 16. 5 2 7 9 16. ओके, मग राहिले कुठले नंबर, आता मी इथं सर्कल करतो 6, त्याच्यानंतर 7 + 7 हा 1 आणि हा 2 + 2. यांची पण ॲडिशन केली, 7 6 13 14 15 16. ठीक आहे, आली 16. आता ही जी ॲडिशन केली आपण सेपरेट अल्टरनेट डिजिट्सची आपण जी ॲडिशन केली, आता त्यांची करायची आपल्याला वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन. मग 16 - 16 आन्सर येतं 0. आपण आणि आपल्याला कसोटीमध्ये आपल्या टेस्टमध्ये काय सांगितलं आहे, इफ द सबट्रॅक्शन इज 0 ऑर द मल्टिपल ऑफ 11. ओके, म्हणजे जर 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल, देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. ठीक आहे, म्हणजे या नंबरला 11ने डिवाईड होणार आणि मग त्याच्यामध्ये रिमाइंडर हे 0 येणार. ठीक आहे, हे लक्षात आलं आहे. ओके, 0 पण येऊ शकते किंवा त्याचा 11च्या मल्टिपलमध्ये पण तुमचा आन्सर येऊ शकतं. ठीक आहे, पुढं आपण एखादं जेव्हा क्वेश्चन बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईलच की कशा पद्धतीने इथं 0च्या ऐवजी 11 पण येऊ शकतं. आत्ता जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं, ठीक आहे, ही टेस्ट आहे. ओके, ही टेस्ट आहे, याला जर थोडंसं फॉर्म्युलामध्ये जर टाकायचं झालं तर म्हणू शकता तुम्ही, बघा इथं थोडंसं वेगळ्या कलरमध्ये लिहितो आहे, TOD 11 म्हणजे 11ची कसोटी ही विषम स्थानच्या अंकांची बेरीज ॲडिशन ऑफ डिजिट्स ॲट ऑड प्लेसेस मायनस समस्थानच्या, ठीक आहे, समस्थानच्या अंकांची बेरीज. 2 बेरीजांची काय करायची तुम्हाला ॲडिशन, आणि ही ॲडिशन नेहमी तुम्ही पॉझिटिव्हच घ्यायची, हे लक्षात ठेवा. जरी तुमचा आन्सर निगेटिव्ह आलं तरी तिथं आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, जे काही तुमचं वजाबाकी आहे ते धन आहे का ऋण आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला फक्त तो जो नंबर आहे त्या नंबरशी मतलब आहे, त्या नंबरशी घेणं देणं आहे. ओके, त्यामुळे शक्यतो आपण जरी आन्सर तुमचं इथं सबट्रॅक्शन निगेटिव्ह आली तरी त्याला पॉझिटिव्हच पकडायची आहे आणि पॉझिटिव्हच्या हिशोबाने तुम्हाला तिथं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, हे लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या. ओके, 11ची कसोटी लक्षात आली. आय होप की 11ची कसोटी 11ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलेली असेल. ओके, जर काही कन्फ्युजन असेल तर परत एकदा हा जो पॉईंट आहे तो रिवाइंड करून बघा. फार हळूहळू सांगितलेलं आहे. आज आपण फक्त 11ची 7 आणि 13चे थोडे क्वेश्चन बघणार आहोत. आपण जास्त करणार नाही आहे, कारण 7 11 ह्यांच्या ज्या कसोट्या आहेत त्या लक्षात राहिल्यात फार वेळ घेतात. ठीक आहे, अवघड असं नाही म्हणणार, पण लक्षात ठेवण्यासाठी वेळ घेतात. त्या थोड्याशा काय वेगळ्या पद्धतीने आहेत. जशा आत्ता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं 2 3 4 6 ह्या थोड्या सरळ होत्या, यांच्या फक्त थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जातात, त्यामुळे लक्षात राहायला वेळ लागतो. ओके, इथं तुम्हाला मी दोन्ही प्रकारे तुम्हाला आन्सर इथं दिलेला आहे. ओके, सम ऑफ अल्टरनेट डिजिट सांगितलं आहे, पुस्तकामध्ये डिजिट्स आहेत, इव्हन प्लेसेस आणि ऑड प्लेसेसची ॲडिशन सांगितली आहे. मी अल्टरनेट डिजिट सांगितलं, म्हणजे तुम्हाला ऑड आहे का इव्हन आहे याच्याशी काही घेणं देणंच नाही आपल्याला. डायरेक्ट अल्टरनेट नंबर उचलायची, त्यांची ॲडिशन करायची आणि त्यांची सबट्रॅक्शन करायची, बस एवढं मला माहिती आहे, याच्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे. ओके, काही पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला पण तुम्हाला दिलेला असेल, फक्त द्यायचा म्हणून दिलेला आहे. जे तुम्हाला लक्षात राहील ते तुम्ही फॉलो करा. ओके, चला आता आपण बघूया पुढचं 7ची. आता इथं मी 7ची ऑलरेडी लिहून आणलेली आहे, कारण मला 2 पुस्तकामध्ये 7च्या 2 वेगवेगळ्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी मला आढळलेल्या आहेत. ओके, पुढं जायच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे. 7ची जी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे, म्हणजे 7 साठी
7 या अंकासाठी 7 अंकासाठी म्हणा किंवा 7 या नंबरसाठी जी विभाज्यतेची जी कसोटी आहे, सेम तुम्हाला ती 13साठी 13साठी आपण यूज करू शकतो. ओके, ते सेम आपण 13 किंवा 13साठी आपण यूज करू शकतो. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. आता आपण जर पुढं बघायचं पुढं म्हणण्यापेक्षा एक एक्झाम्पल घेऊनच तुम्हाला मी सांगतो. हे नेमकं दोन्ही पद्धत तुम्हाला नेमकं सांगतो की नेमकं काय केलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आधी एक छोटा नंबर घेतो 126. ठीक आहे, हा 126 घेतला आहे. आता जे पहिलं आहे, पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला हे जे दिसतंय नेमकं हे काय लिहिलं आहे हे तुम्हाला मी इथं सॉल्व करून दाखवतो. मग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये दोन्ही मेथड लिहून घ्या शांतपणे. ओके, आता जो काही नंबर दिला आहे त्याला विचारले की तुम्हाला हा जो नंबर आहे 126 इज इट डिव्हिजिबल बाय 7. हा 7नी डिव्हिजिबल आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, मग काय करायचं याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो युनिट प्लेसवरचा डिजिट आहे त्याला सेपरेट करा. ठीक आहे, 126ला सेपरेट केला 12 आणि 6मध्ये. ओके, आता जो युनिट प्लेसवरचा डिजिट आहे त्याची डबल करा, 6 × 2 करायची, ते आन्सर येणार तुमचं 12. आणि उरलेला जो भाग होता त्याला तसाच खाली घ्यायचा 12 आणि या दोघांची करायची सबट्रॅक्शन, 12 - 12 0. आता या 0ला 7ने डिवाइड होत आहे का? हो सर, 7ने डिवाइड होत आहे. 7 0 जा 0, रिमाइंडर माझं काय येणार आहे ऑलवेज 0 येणार आहे. दॅट मीन्स 126 इज डिव्हिजिबल बाय 7. कळालं? साची साधी सोपी आहे. ओके ओके, कळालं मग हे 126 डिव्हिजिबल बाय 7. 13मध्ये थोडासा तुम्हाला मेजर करायचं आहे. प्रोसेस सेम आहे. ओके, प्रोसेस सेम आहे, फक्त त्यात छोटासा बदल करायचा आहे तुम्हाला. ओके, 126 आहे. ओके, त्याला परत डिवाइड करायचं आहे, युनिट प्लेसला सेपरेट करायचं आहे. बरं का, मी काय सांगतो, युनिट प्लेसला सेपरेट करायचं आहे. ओके, मग अशी 7साठी आपण काय केलं होतं, मल्टिप्लाय बाय 2 केलं होतं. इथे तुम्हाला मल्टिप्लाय बाय 4 करायचं आहे. ओके, इथं तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिप्लाय बाय 4 करायचं आहे. तर हे मल्टिप्लिकेशन करून किती येणार आहे, 24 येणार आहे. आणि जो रिमेनिंग नंबर होता 126मधला जो 12 रिमेनिंग होता त्याला तसंच खाली घ्यायचं आहे. ओके, इथे एक लक्षात ठेवायचं, इथं सबट्रॅक्शन नाही करायची, इथं तुम्हाला करायची ॲडिशन. काय करायची तुम्हाला, ॲडिशन करायची. तर ॲडिशन केल्यानंतर किती येतं, हे 36 येतं. जर याला मी 30ने डिवाइड केलं तर हे नॉट डिव्हिजिबल आहे. ओके, ही नॉट डिव्हिजिबल आहे. दॅट मीन्स 126 इज नॉट डिव्हिजिबल बाय 13. कळालंय? दोन्हींची मेथड जवळपास सेम आहे. जी 7ची आहे तशीच 13ची आहे. फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 7साठी आपण मल्टिप्लाय बाय 2 केलं होतं, 13साठी आपल्याला मल्टिप्लाय बाय 4 करायचं आहे. आणि 7साठी जिथं सबट्रॅक्शन केली होती तिथं तुम्हाला ॲडिशन केलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात आले तुमच्या सगळ्यांच्या? ओके, आता पुढं बघा. दुसरी ही मेथड कळाली तुम्हाला, पहिल्या कॉलममधली मेथड आहे, हीच तुम्हाला सांगितली 13साठी आणि 7साठी तुम्हाला इथं सांगितली आहे. आता ही सेकंड कॉलममधली जी मेथड आहे ही फक्त 7साठी बरं का, हे फक्त 7साठी आहे. ओनली फॉर, इथं मी लिहितो ओनली फॉर 7, ओनली फॉर 7 दिस मेथड इज यूज्ड. ठीक आहे, ओनली फॉर 7 दिस मेथड इज यूज. ही सेकंड कॉलममधली जी मेथड आहे ती फक्त 7साठी ॲप्लिकेबल आहे. ॲक्च्युली ही 13साठी पण ॲप्लिकेबल आहे, पण ती थोडंसं त्याचा अपडेटेड व्हर्जन आहे. तो तुम्हाला आत्ता 7th स्टँडर्डला नाही आहे, तो हायर स्टडीजला जेव्हा तुम्ही जाताल 11वी 12वीमध्ये तेव्हा तुम्हाला ती मेथड आहे. आत्ता तुम्हाला त्या मेथडची गरज नाही आहे. ओके, सेम आहे, फक्त याच्या पुढचं व्हर्जन आहे. ओके, कसं ते सांगतो तुम्हाला. लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही लक्षात राहिलं तर सोडून द्यायचं. आता काय केलं आहे तुम्हाला बघा बरं, इथं सेम नंबर घेतला आहे 2548. ओके, राईट साईड करणं. ओके, 2548 हा नंबर घेतला आहे. काय सांगितले, मेक अ ग्रुप ऑफ 3 डिजिट्स फ्रॉम युनिट प्लेस. ओके, हा तुमचा युनिट प्लेस आहे. ओके, मग या युनिट प्लेसच्या डायरेक्शनपासून तुम्हाला 3-3चा ग्रुप करायचा आहे.
हा 3 डिजिटचा ग्रुप झाला. आता इथं एकच शिल्लक आहे, त्यामुळे त्याचा एक ग्रुप करून घ्यायचा. म्हणजे या केसमध्ये तुम्हाला किती ग्रुप्स मिळाले? 2 ग्रुप मिळाले. ओके, काय करायचं आहे मग? त्याच्यानंतर 2 ग्रुप मिळालेत. नाव 2 ग्रुप झाल्यानंतर फर्स्टमधनं सेकंड मायनस करायचं आहे. फर्स्टमधनं सेकंड मायनस करायचं आहे. मग इथं मी काय केलं? 548 - 2. आता हे जे व्हर्टिकल साईन आहे त्याला म्हणतात मॉड साईन. ठीक आहे, मॉड साईन म्हणजे काय? याच्या आतमध्ये तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन कराल, भलेही त्याचा आन्सर निगेटिव्ह आलं, त्याची फक्त तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो. ओके, त्याचा साईन तुम्हाला कन्सिडर करायचं नाही आहे. म्हणजे जरी इन केस इथं तुम्हाला 123 आलं आणि मॉड असेल, तर तुम्हाला फक्त 122 एवढंच आन्सर घ्यायचं. सॉरी, फक्त 122 एवढंच आन्सर घ्यायचं, तिथं निगेटिव्ह साईन कन्सिडर करायची नसते, असं त्याचं मिनिंग आहे. ओके, मग 548 - 2 केले तर 546 आलं. त्याला 7ने डिवाइड केलं तर माझं डिव्हिजन येतं 78. रिमाइंडर या केसमध्ये 0 आहे. दॅट मीन्स 2548 इज डिव्हिजिबल बाय 7. का आले? हे का आले सगळ्यांना? एक्झाम्पल घ्यायचं झालंच तर आपण एक मोठं एक्झाम्पल इथं घेऊ शकतो. बघा, हे एक्झाम्पल आपण इथं घेऊया. 964548. ओके, 964548. युनिट प्लेसकडनं 3-3चा ग्रुप करायचा. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. ओके, 2 ग्रुप झाले. यांची करायची सबट्रॅक्शन. मग अशी आपण 548मधनं 2 मायनस केला होता. सिमिलरली आपल्याला काय करायचं आहे? 548 - 964 मॉडचं साईन दिले, म्हणजे मला फक्त त्याच्यातली काय घ्यायची? पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. यांचं सबट्रॅक्शन किती येणार आहे? 8 4 गेले 4 8. ओके, नाही, मी चुकीचं करतोय, सॉरी. 14 8 गेले 6 6 कॅरी 1 4 -416 हे सबट्रॅक्शन आलं त्याचं. आपल्याला फक्त याची काय घ्यायची? पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. म्हणजे मला चेक करायचं आहे 416 इज डिव्हिजिबल बाय 7 ऑर नॉट. डिव्हिजन 7 5 जा 35, 7 1 जा 7, 7 5 जा 35, राहिले किती? 6, 7 9 जा 63. रिमाइंडर राहतो आहे माझा 3. ओके, रिमाइंडर 3 राहतो आहे. दॅट मीन्स दिस इज नॉट डिव्हिजिबल बाय 7. हा नंबर काय आहे? 7ने डिव्हिजिबल नाही आहे, कारण आपल्याकडे रिमाइंडर राहतो आहे 3. हे लक्षात आले सगळ्यांच्या? क्लिअर आहे? ओके, आता काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला एकदा लक्षात घ्यायचे आहेत. ओके, इथे एक पेज ॲड करतो मी जरा. आता काही महत्त्वाचे पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत. पहिल्या कॉलममध्ये जी मेथड दिलेली आहे, ओके, ही जी मेथड दिलेली आहे ही स्पेशली 3 डिजिट आणि 4 डिजिटसाठी फार युजफुल आहे. ओके, जेव्हा नंबर छोटे असतील तेव्हा ही फार युजफुल आहे. ओके, जर एखादा नंबर मोठा असेल तर त्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेकंड कॉलममधले मेथड तुम्ही यूज करू शकता. ओके, आता सांगायचं एक गोष्ट म्हणजे ही जी पहिल्या कॉलममधली जी मेथड आहे ही तुम्ही रिपीटेडली यूज करू शकता. म्हणजे कसं? हाच नंबर आपण घेऊया. ओके, 964548 964548. ठीक आहे, पहिल्या कॉलममधल्या मेथडला काय सांगितलं होतं? युनिट प्लेसवरचा डिजिट जो आहे त्याला सेपरेट करायचा. ओके, त्याची काय करायची? पुन्हा 2ने मल्टिप्लिकेशन करायचं 16 आणि त्याला मायनस करायचं 96454. या उरलेल्या नंबरमधनं तुम्हाला काय करायचं? त्याला मायनस करायचं आहे. म्हणजे याची ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली? 96438. ओके, आता हा जो नवीन नंबर आला याला परत पहिल्या कॉलममधल्या मेथड यूज करायची. म्हणजे यातनं परत लास्ट डिजिट सेपरेट करायचा. परत ह्या 8चं काय होणार आहे? 16 होणार. त्याला कशातनं मायनस करायचं? 9643मधनं सबट्रॅक्ट करायचं. 9643मधनं जेव्हा सबट्रॅक्ट केलं त्याची सबट्रॅक्शन येते आपल्याला 9627. परत सेम रिपीट करायचं. युनिट प्लेसवरचा डिजिट सेपरेट करायचा, मल्टिप्लिकेशन 2 करायचं, 14 आलं आणि उरलेल्या नंबरमधनं त्याला मायनस करायचं. म्हणजे 962 - 14. तर ह्याचा आन्सर येतं 952. ओके, 952मधनं परत या 2ला सेपरेट करायचं, त्याची डबल करायची म्हणजे हे झाला 4. 95
-4 सॉरी इथं गडबड केली जरा मी. 952 नाही 948 यायला पाहिजे. 948 यातला परत हा 8 सेपरेट करायचा. 8ची डबल 16. 94 - 16 हे येणार तुमचं 78. ठीक आहे, 78. आता या 78ला 7ने डिवाइड होत आहे का बघा बरं. नाही होत सर. 11 जातोय, रिमाइंडर माझा 1 येतोय. ठीक आहे, म्हणजे नॉट डिव्हिजिबल बाय 7 आहे. म्हणजे हा जो नंबर आहे हा नॉट डिव्हिजिबल बाय 7. ठीक आहे, म्हणजे पहिल्या कॉलममधली मेथड जी आहे ती तुम्ही अशी रिपीटेडली पण वापरू शकता. जर इन केस तुम्हाला ही सेकंड कॉलमची मेथड अवघड वाटत असेल, ही वाली जर मेथड तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त ही करा. ओके, त्याला फक्त तुम्हाला रिपीटेशन बघा, इथे एकदा केलं, इकडे एकदा केले, इकडे एकदा, इकडे एकदा. ओके, म्हणजे जसा जोपर्यंत नंबर छोटा येत नाही, 2 डिजिटचा नंबर येत नाही, तोपर्यंत तुम्ही याला पहिल्या कॉलमच्या मेथडला रिपीट करू शकता. लक्षात आले सगळ्यांच्या? 7ची डिजिट लक्षात आली आहे. 13चं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला की जिथं 7ला 2ने मल्टिप्लाय केलं होतं त्याच्याऐवजी तुम्हाला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. आणि जिथं सबट्रॅक्शन केली होती तिथं तुम्हाला ॲडिशन करायची आहे. एवढंच फक्त 13चं करायचं आहे. 13च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटीमध्ये किंवा 13वरती जो क्वेश्चन असणार आहे तुमचा छोट्या नंबरचाच असणार आहे, मोठ्या नंबरचा येणार नाही. कारण मोठ्या नंबरचं जर तुम्हाला करायला गेलं त्याची टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी जरा वेगळ्या मेथडनी जाते. ओके, त्याच्यामध्ये पण 3-3चे ग्रुप करायचे आहेत. ओके, आणि त्यातला पहिला ग्रुप घ्यायचा आहे, त्याच्यामधनं दुसरा ग्रुप मायनस करायचा आणि त्याच्यामध्ये प्लस तिसरा ग्रुप करायचा आहे. असं काहीतरी त्याचं विचित्र पद्धत आहे. आपल्याला ती करायची नाही आहे. तुम्ही जेव्हा मोठे होताल तेव्हा तुम्हाला ती लक्षात येईलच किंवा तेव्हा तुम्हाला त्या अभ्यासामध्ये असणार आहे. आत्ता तुम्हाला 7च्या लेवलला बस एवढंच करायचं आहे. ठीक आहे, 7च्या 2 मेथड आहेत. ही सोपी आहे, ही पण सोपी आहे. जी लक्षात राहील ती करा. ओके, जर ही अवघड वाटत असेल, सेकंड कॉलममध्ये जर हार्ड वाटत असेल, तुम्ही फक्त पहिल्या कॉलममधली करा. फक्त त्याला लक्षात ठेवायचं आहे, कंटिन्यू करत जायचं. जोपर्यंत 2 डिजिट नंबर येत नाही, सिम्पल तुम्हाला भेटत नाही, तोपर्यंत त्याला कंटिन्यू करत जायचं. ओके, लक्षात राहील सगळ्यांच्या 7 आणि 13ची. मी म्हणतो आहे जर या टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ वेगळा बनवलेला आहे. ठीक आहे, 11, 7 आणि 13साठी. ह्या थोड्या हटके आहेत, थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत, त्यामुळे ह्याच्यावरती जास्त फोकस या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. ओके, ह्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे या व्हिडिओमध्ये. जर नाही कळाला व्हिडिओ परत बघा. ओके, व्हिडिओ परत बघा आणि बघता बघता पाहिजे तर तुम्ही थोडा स्लो करून व्हिडिओ बघा. बघता बघता तुमच्या हाताखालून तुम्ही इथं लिहायचं. जसं मी इथं लिहून तुम्हाला दाखवतो आहे, हे मी तुम्हाला आधीच लिहून आणून तुम्हाला मी ठेवू शकतो, बट हे तुम्हाला मी स्क्रीनवरती लिहून तुम्हाला सांगतो आहे. कारण का, जेवढं तुम्ही लिहिताल तेवढं तुमच्या हाताखालनं जाईल आणि जेवढं तुमच्या हाताखालनं जाईल तेवढं तुमच्या मेंदूमध्ये जास्त बसेल. ठीक आहे, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत सगळ्या टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी मी फक्त इथं हाताने लिहिलेल्या आहेत, ऑलरेडी लिहून आणलेल्या नाहीत. फक्त 7ची लिहून आणली कारण ती जरा समजायला अवघड जाते, म्हणून इथं मी नीट व्यवस्थित मांडणी करून इथे आणलेली आहे. जी तुमच्या लक्षात राहील ती तुम्ही करा. तसंच 6548 हा जो नंबर आहे याच्यासाठी तुम्ही चेक करा की हा नंबर तुमचा 7नी डिव्हिजिबल आहे की नाही, 13नं डिव्हिजिबल आहे की नाही, चेक करायचं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. इतर काही अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. ह्याच्या ॲक्च्युली ह्या काही टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी नाही आहेत, पण आपण थोडंसं लॉजिक लावून यांना सॉल्व करू शकतो. ठीक आहे, काय लॉजिक लावू शकतो आपण इथं बघा बरं. टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी फॉर 12. ओके, 12चे जर मी फॅक्टर्स पाडले तर मी म्हणू शकतो 1 × 12 12 1 12, 2 × 6, 3 × 4 या टाईपमध्ये आपण मल्टिप्लिकेशन लिहू शकतो. ओके, आता जे 12चं आपण घेतलं आहे, ठीक आहे, 12चं काय काय घेतलेलं आहे आपण. 1 × 12 लिहू शकतो. ओके, 2 × 6 लिहू शकतो, 3 × 4 लिहू शकतो. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा 1ची टेस्ट ऑफ डिव्हिजिलिटी असं काही नसतं, त्यामुळे आपण हा ऑप्शन जर थोडासा बाजूला ठेवला. 2 आणि 6. आता मुळात 6 हा जो नंबर आहे किंवा 6 हा जो डिजिट आहे हा ऑलरेडी 2वरती डिपेंडंट आहे. ठीक आहे, म्हणजे म्हणायचं आहे काय, याच्यामधनं मला एक कॉमन भेटतो आहे, 2 कॉमन भेटतो आहे. जे फॅक्टर्स पाडलेत त्याच्यामधनं अजून मला 2 कॉमन भेटतो आहे.
आणि जो 3 आणि 4 आहे त्याच्यातनं जर मी कॉमन बघायचा गेला तर ह्याच्यामध्ये कुठलाही फॅक्टर मला कॉमन भेटत नाही आहे. मग आपल्याला हीच गोष्ट नेमकं लक्षात ठेवायची की जो नंबर दिला आहे त्याचे आपला असामायिक अवयव म्हणजे नॉन कॉमन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. जसं की 12च्या केसमध्ये 3 आणि 4. ओके, 2 आणि 6 नाही, त्यामुळे इथं 2 आणि 6 आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला कुठलं घ्यायचं आहे? 3 आणि 4 घ्यायचं आहे. जर एखाद्या नंबरला, म्हणजे इथं आपली कसोटी कशी होणार आहे किंवा टेस्ट कशी होणार आहे, जर एखाद्या नंबरला 3ने डिवाइड होत असेल, 4ने डिवाइड होत असेल, तर त्या नंबरला कंपल्सरी 12ने पण डिवाइड होतो म्हणजे होतो. काय लक्षात घ्यायचं आपल्याला फक्त की जो काही नंबर दिला आहे त्याचे नॉन कॉमन फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनमध्ये आपल्याला त्या नंबरला रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, 12ला आपण 3 पद्धतीनं करू शकतो. 1 × 12, ठीक आहे, 2 × 6, 3 × 4. बट 1चा काही संबंध येत नाही. कुठल्याही टेस्ट ऑफ डिजिटमध्ये 1 आपण बघितलेला नाही आहे. 2 आणि 6मध्ये कॉमन येतो आहे 2, त्यामुळे आपला तो काही उपयोगाचा नाही आहे. 3 × 4 याच्यामध्ये कुठलाही फॅक्टर कॉमन नाही आहे, म्हणून आपण 3 आणि 4चं कॉम्बिनेशन इथं घेऊ शकतो. ओके, 3 आणि 4चं म्हणजे लक्षात आलं, ज्या नंबरला जर 3ने डिवाइड होत असेल, 4ने पण डिवाइड होत असेल, तर कंपल्सरी त्या नंबरला 12ने डिवाइड झालंच पाहिजे या टाईपमध्ये. मग तसंच आपल्याकडे बाकीचे पण आहेत. 15साठी आहे 3 आणि 5. जर एखाद्या नंबरला 3ने आणि 5ने मल्टिप्लाय होत असेल, डिव्हिजन होत असेल, तर त्या नंबरला 15नं डिव्हिजन झालीच पाहिजे. ओके, 18चं बघा कॉम्बिनेशन कसं, भरपूर कॉम्बिनेशन आहेत 18चे पण. 1 × 18, 2 × 9, 3 × 6. ओके, याच्यामध्ये 1चा काही संबंध येत नाही, काही गरज पडत नाही. 2 आणि 9मध्ये काहीच कॉमन नाही आहे. ओके, नथिंग इन द कॉमन. 2 × 9. 3 आणि 6मध्ये कॉमन मला काय भेटतो आहे? 3 कॉमन भेटतो आहे, त्यामुळे याचाही काही उपयोग नाही आहे. मग उरला काय? 2 आणि 9. ओके, याचा मिनिंग काय? ज्या नंबरला, ज्या संख्येला 2ने डिवाइड होतो आणि 9ने पण डिवाइड होतो, दोन्हीने डिवाइड झालं पाहिजे बरं का, एकाने नाही, दोघांनी डिवाइड झालं पाहिजे. ज्या नंबरला 2ने डिवाइड होतो, ज्या नंबरला 9ने पण डिवाइड होतो, त्या नंबरला 18नं पण डिवाइड झालंच पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात आलं. तसंच 24साठी आहे. 24साठी 3 आणि 8 येतं. 3 8 जा 24चे पण बघा बरं. 24चे बघा, 1 × 24, 2 × 12, 3 × 8, 4 × 6. ओके, या टाईपमध्ये 1चा काही उपयोग नाही आपल्याला, सोडून दिला. 2 आणि 12मध्ये कॉमन कोण आहे? 2 कॉमन मिळतो आहे. 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 कॉमन आहे. 3 आणि 8मध्ये कोणताही कॉमन नाही आहे. 4 आणि 6मध्ये परत 2 कॉमन भेटतो आहे. 2 2 जा 4, 2 3 जा 6. म्हणजे 2 × 12 हे कामाचे नाहीत. 4 आणि 6 पण कामाचे नाहीत. आपल्याकडे कामाचं काय? 3 आणि 8 एवढंच कामाचं आहे. म्हणून इथं 24साठी आपण काय चेक करणार? वेदर दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 8. इफ इट इज yes, then it is also divisible by 24. If it is no, then that number not divisible by 24. एखाद्या नंबरला जर 3ने आणि 8ने दोघांनीही डिवाइड होत असेल तर आणि तरच त्या नंबरला 24ने पण डिवाइड होणार म्हणजे होणार. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. 36साठी काय घेता येईल बरं? 36साठी पण आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. ओके, एक शेवटचं सांगतो आता हे. 36साठी 1 × 36, 2 × 18, 3 × 12, 4 × 9, 6 × 6. ओके, 1 आणि 36 काही कामाचं नाही आहे. 2 आणि 18मध्ये कॉमन भेटतो आहे आपल्याला 2. 3 आणि 12मध्ये कॉमन भेटतो आहे आपल्याला 3 कॉमन आहे. फॅक्टर बरं का, फॅक्टर म्हणतो आहे मी. 3 1 जा 3, 3 4 जा 12 या टाईपमध्ये. म्हणजे या 3नं 3ला पण डिवाइड होतं आहे आणि 12ला पण डिवाइड होतं आहे. 4 आणि 9मध्ये कोणताही कॉमन नाही आहे. ठीक आहे, 4 आणि 9मध्ये कोणताही कॉमन नाही आहे. 6 6मध्ये 2 कॉमन आहे, 3 कॉमन आहे, ऑलरेडी 6 कॉमन आहे. ओके, या टाईपमध्ये. ओके, म्हणजे जिथं कॉमन आहेत ते आपल्या काही कामाचे नाही आहेत. उरला कोणता? 4 आणि 9. ओके, म्हणजे जर एखादा नंबर विचारला की 36 72. ओके, 72ला सॉरी, तर 72पेक्षा मी घेतो थोडा मोठा घ्यायचा. 108ला 36नं डिव्हिजिबल होतं की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, मग 36च्या टेबल करत नाही बसायचा. तिथं कोणतं वापरायचा? 4 आणि 9. 4साठी काय? शेवटची 2 डिजिट. ओके, 108चे शेवटची 2 डिजिट 0 8.
08ला 4ने डिवाइड होतं, येस सर होतं. 9चं काय आहे, सगळ्या डिजिटची ॲडिशन, 1 + 0 + 8 9. 9नं पण डिवाइड होते, जर 4ने डिवाइड होते, 9नं डिवाइड होते, तर 36नं पण डिवाइड होणार म्हणजे होणार. ओके. 72चं काय, 72चं इथं आता डायरेक्ट लिहितो, 8 आणि 9 पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. आता काही पुस्तकामध्ये आता पुस्तकामध्ये 72पर्यंतच तुम्हाला दिलेलं आहे. ओके, इथपर्यंतच तुम्हाला दिलेलं आहे. हे एक्स्ट्राचं आहे, लक्षात राहिलं तर ठीक आहे, नाही राहिलं तर सोडून द्या. ठीक आहे, हे पण तुम्हाला थोडंसं हायर लेवलचं जेव्हा कॉम्पिटिशन असेल ना, नॅशनल टॅलेंट सर्च असते, नवोदयची एक्झाम असते. ओके, पुढे गेल्यानंतर तर त्या केसमध्ये तुम्हाला 101 हे जो आहे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर 101 7, 11 आणि 13 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, हे कधी वापरतात, जेव्हा एकच नंबर 3 डिजिटचा नंबर रिपीट होतो आहे. 786 786, 430 430, 843 843, म्हणजे 243 हा 3 डिजिटचा नंबर आहे. जेव्हा याला मी रिपीटेडली 2 वेळा लिहितो 243 243, तर या केसमध्ये या नंबरला 101 1001 या नंबरने डिवाईड होणार म्हणजे होणार. हा एवढाच फक्त इथं पॉईंट आहे. लक्षात राहिला तर चांगली गोष्ट आहे, नाही राहिला विषय सोडून द्या. ठीक आहे, 7वीच्या लेवलच्या मानाने हा तुम्हाला 101 हा तुमच्या कामाचा नाही आहे. इथं फक्त मी लिहून ठेवलं आहे, माझ्या अभ्यासासाठी पण लिहून ठेवलेलं आहे, तिथं तुमच्या काही कामाचा नाही आहे. जे कोणी नवोदयचं करणार असेल किंवा पुढं नॅशनल टॅलेंट सर्चची एक्झाम असते, असं कानावर आलं आहे की महाराष्ट्र टॅलेंट सर्चची पण एक्झाम परत सुरू होती आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला 1001 H7 हा जो भाग आहे हा तुम्हाला तिथं उपयोगाचा येऊ शकतो. गॅरंटी नाही आहे, फक्त अभ्यास असलेला कधी पण चांगला. ओके, हे लक्षात आलं आहे. मग आज आपण काय काय बघितलं, 11ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी बघितली, 7चे 2 बघितल्या, 13ची 1 बघितली, त्याचबरोबर इतर 12, 15, 18, 24 यांच्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी कशा शोधायच्या हे सुद्धा आपण इथं बघितलेलं आहे. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार कमी घेतलेलं आहे, पण त्याचं क्वालिटी घेतलेलं आहे. ओके, जास्त फोकस केलेला आहे 7, 11 आणि 13वरती, कारण ते थोडेसे हटके असल्यामुळे याच्यावरती आपण जास्त भर दिलेला आहे या व्हिडिओमध्ये. ओके, तर आय होप की सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. माहिती थोडासा लेंदी झालेला आहे, थोडा म्हणजे बराच लेंदी झालेला आहे, बट या वयात किंवा या टप्प्यावर म्हणजे 7ला जर तुम्हाला या दोन्हीही टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी समजल्या, ओके, मग पुढे जाऊन तुम्हाला यांचं बर्डन येत नाही. खरं सांगतो, माझा पर्सनल अनुभव आहे. 11ची आणि 7ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी मला 12वीपर्यंत जाईपर्यंत मला भीती वाटत होती, कारण मला कोणी नीट शिकवलेलीच नाही. ओके, बट आता जेव्हा मी स्वतः भरपूर 2-4 ठिकाणी बघितलं, प्रॅक्टिस केली, आता मात्र ते सोप्या वाटतात मला. जर त्यावेळेस शिकवल्या असत्या चांगल्या पद्धतीनं, तर कदाचित मला भीती वाटली नसती आणि माझी जी स्कॉलरशिपची एक्झाम 3 मार्कांनी गेली, म्हणजे स्कॉलरशिप पात्र झालो. ओके, मी क्वालिफाय झालो, बस स्कॉलरशिप मला ती भेटली. म्हणजे जे म्हणतात ना की टॉप 10मध्ये किंवा टॉप 100मध्ये जे येतात लोक, त्याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये 3 मार्कांनी मी कमी पडलो, असं आहे. ते तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून जेवढं माझ्याकडे आहे तेवढं तुम्हाला ते द्यायचा मी इथं प्रयत्न करतो आहे. ओके, जे तुमच्या पुस्तकात सिलेबसमध्ये नाही आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो आहे, कारण तुमचं नॉलेज वाढावं, बस एवढीच अपेक्षा आहे. ओके, तर आज आपण इथे थांबूया. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन्स बघूया, याच्यावरचे क्वेश्चन्स कसे येतात. तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण क्वेश्चन्स तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिले जातील. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जवळचं कोणी तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणी लहानसा मुलगा 7वीला असेल, मुलगी 7वीला असेल, त्यांना हा व्हिडिओ नक्की सजेस्ट करा. तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. ओके.